सर्व श्रोत्यांना नमस्कार. इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात तिची तपश्चर्या या कथेचा भाग 5. आतापर्यंत आपण पाहिले की उमा आणि मानसचा साखरपुडा ठरला आहे. आता पाहू पुढे. शकुंतलाताईंनी खरेदीसाठी उमाला बोलल्याप्रमाणे ती शीलाताई आणि त्या खरेदीला गेल्या. उमासाठी मोबाईल घ्यायला त्यांनी सुरुवातीला मानसला पण बोलावले. आम्हाला त्यातलं काय कळणार नाही, तू ये, एक छान मोबाईल उमाला घेऊन दे, म्हणून आधी खरेदीच्या वेळी मानस पण आला. मानसने तिच्यासाठी एक स्मार्टफोन निवडला. तेव्हा उमा म्हणाली, आमच्याकडे एक साधासाच मोबाईल आहे, तर मला तुम्ही तसाच घेऊन द्या. या मोबाईलमध्ये मला आधी सर्व शिकून घ्यावं लागेल. लगेच तिला शीला म्हणाली, अगं मग बरं झालं ना, त्यानिमित्ताने मानस तुला भेटेल तरी. तो तुला कसा वापरायचा ते सर्व समजावून सांगेल. काय रे, सांगशील ना? हो मग, आत्ता सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. मी तुला दाखवेन कसा वापरायचा ते. माझी काहीच हरकत नाही, पण हा खूप महाग असेल ना? शकुंतलाताई तिला लटक्या रागाने म्हणाल्या, ए वेडाबाई, तू आता एका बिझनेसमॅनची बायको होणार आहेस आणि महागची चिंता तू कशाला करतेस? उलट आता तूच एक एक काय काय भारीपैकी वस्तू त्याच्याकडे मागायला हव्या. काय समजलं ना? उमाचा चेहरा गोरामोरा झाला. तिने अशा उंची वस्तू कधी वापरल्या नव्हत्या. मोबाईल घेतल्यावर मानस फॅक्टरीत गेला. या तिघी साड्यांच्या मोठ्या शोरूममध्ये गेल्या. शकुंतलाताईंनी सर्व भारी रेंजच्या साड्या दाखवायला सांगितल्या. सेल्समन एक एक साडी दाखवत होता आणि उमाचे डोळे विस्फारले जात होते. सगळ्याच साड्या खूप सुंदर आकर्षक रंगसंगतीच्या होत्या. उमाला कळतच नव्हते की कोणती घेऊ. शकुंतलाताईंच्या हे लक्षात आलं आणि त्या म्हणाल्या, उमा, फक्त एकच साडी घ्यायची आहे असं काही नाही. तुला आवडतील त्या 2-3 साड्या घे. किमतीकडे अजिबात बघायचं नाही. मला वाटतंय तू साखरपुड्यासाठी ही लाल रंगाची पैठणी घे. त्याला हिरवी बॉर्डर आहे, ती खूप उठून दिसते. अर्थात तुला आवडली असेल तरच. आपण आता माझ्यासाठी एकच साडी घेऊया आणि बाकी तुम्हाला कशा हव्या असतील त्या तुम्ही घ्या ना. अजिबात नाही, कमीत कमी तुला 3 साड्या घ्यावाच लागतील. आणि हो, तुझ्या आईसाठी पण तिच्या आवडीच्या रंगाची एक साडी सिलेक्ट कर. शकुंतलाताईंच्या औदार्याचं उमाला खूपच आश्चर्य वाटत होतं. हो ना करताना तिने स्वतःसाठी 2 आणि आईसाठी 1 साडी घेतली. खरेदी झाल्यावर शकुंतलाताई म्हणाल्या, मुलींनो, चला आता साड्या खरेदी करून मला खूप भूक लागली आहे. मस्तपैकी छान रेस्टॉरंट बघा आणि आपण पोटोबा करूया. ए आई, आपण आपल्या नेहमीच्या रसराजमध्ये जाऊया ना, तिथे सगळेच पदार्थ खूप छान असतात. अगं मी तुला आता तेच म्हणणार होते. उमा, तू कधी गेलीस का रसराजमध्ये? नाही, आम्ही कधी गेलो तर रामेश्वर हिंदू हॉटेलमध्ये जातो. बरं, चल आता, आज तू रसराज बघ कसं आहे ते, तुला नक्कीच आवडेल. उमा कधी जास्त हॉटेलमध्ये गेलीच नव्हती. हॉटेलमध्ये गेल्यावर काय खायचं ते तिचं ठरलेलं असायचं. इडली सांबार, वडा सांबार किंवा जास्तीत जास्त मसाला डोसा, कारण बिलाचा विचार करूनच तिला नेहमी खावं लागायचं. तिच्या मनात आलं, हे श्रीमंत आहेत पण कंजूस नाही आहेत, किती सढळतेने खर्च करतात. दुसरीसारखी बाई असती तर या सामान्य मुलीला एवढं महाग सगळं घेण्याचा आटापिटा तिने केला नसता. खाऊन झाल्यावर त्या सोनाराच्या दुकानात गेल्या. सोनार पण त्यांचा ठरलेलाच होता. वर्षानुवर्ष त्या याच दुकानातून सोन्याचे दागिने घेत होते. अगदी सुरुवातीला ते एक छोटंसं दुकान होतं, पण जसजशी प्रगती होत गेली तसे त्यांनी मोठे शोरूम प्रस्थापित केलं. अख्ख्या पंचक्रोशीत सतीश ज्वेलर्स हे नाव सगळ्यांनाच ठाऊक होतं. ते शोरूम पाहून मला एखाद्या हिंदी फिल्ममधील दुकानात प्रवेश करतोय असं वाटलं. आतमध्ये शिरल्यावर तेथील सेल्समनने शकुंतलाताई आणि ह्या दोघींचं हसून स्वागत केलं. त्यांना बसायला खुर्ची देऊन थंडगार पाणी ऑफर केलं. पाणी प्यायल्यावर शकुंतलाताईंनी सेल्समनला सांगितलं, आम्हाला हिच्यासाठी एक सुंदर डायमंड रिंग घ्यायची आहे. ते ऐकून उमा लगेच म्हणाली, बाप रे, डायमंड रिंग? नको एवढी महाग रिंग. कशाला घेता? सोन्याची अंगठी बघूया आपण. उमा, तू आता काही बोलायचं नाहीस. नुसती रिंगच नाही तर तुझ्यासाठी एक सुंदर नाजूक ब्रेसलेट सुद्धा घेणार आहे मी.
अगं तू माझी एकुलती एक सून आहेस, मला जरा हुसमूस करू दे की. सेल्समनने एक से एक बढिया अतिशय सुरेख अशा डायमंड रिंग्स काढून दाखवल्या. त्या सगळ्या रिंग्स बघून उमाला वाटलं, खरंच आपल्याकडे पण खूप पैसे असते तर आपण पण रोज वेगवेगळ्या डायमंड रिंग्स घातल्या असत्या. आता या तर सर्व खूपच छान आहेत. कोणती सिलेक्ट करायची? ती त्या दोघींना उद्देशून म्हणाली, मला तर बाई सर्वच अंगठ्या छान वाटतात. तुम्ही दोघीच माझ्यासाठी एक सिलेक्ट करा. ते ऐकून शकुंतलाताई म्हणाल्या, अगं मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील. हे बघ, तुला जे आवडते ना त्या 2-4 बाजूला काढ. मग आम्ही तुला मदत करू. तुला कोणती छान दिसेल ते सांगायला. त्याप्रमाणे उमाने 4 अंगठ्या बाजूला काढल्या आणि सर्वानुमते त्यातली एक सिलेक्ट केली. काहीतरी आठवल्यासारखं वाटून उमा शकुंतलाताईंना म्हणाली, आम्हाला पण एक अंगठी घ्यायची आहे. तुम्हाला ह्यांचं माप माहीत असेल तर मला सांगा. मानससाठी पण आपण तुझ्या अंगठीला मॅचिंग डायमंड रिंग इकडनंच घेणार आहोत. तीच तुम्ही त्याला साखरपुड्याला घाला. वेगळी परत घ्यायची नाही. कळलं ना? मला आई बाबा ओरडतील. त्यांनी मला सांगून पाठवलं होतं त्यांच्यासाठी अंगठी घ्यायला. अगं पुढे आहेत ना सण समारंभ, तेव्हा द्या तुम्ही एखाद्या सणाला. शकुंतलाताईंनी ती नाही नाहीत म्हणत असताना सुद्धा तिला एका महागड्या बुटीकमधून 3-4 पंजाबी ड्रेसेस घेऊन दिले. नंतर घरी निघताना त्यांनी उमाला सांगितले, तुझा मोबाईल आता चालू झाला आहे, तेव्हा त्याची रिंग ऐकल्यावर फोन घेत जा. परवा साखरपुडा झाल्यावर मानसला कधी वेळ असेल तेव्हा तो तुला कुठेतरी फिरायला घेऊन जाईल. तेव्हा तू तयार राहा. आता आम्ही तुला आधी घरी ड्रॉप करतो, मग आमच्या घरी जातो. नको नको, कशाला? मी जाईल ना रिक्षाने. आम्हाला तुला गाडीतूनच न्यायचे आहे. तुला उचलून न्यायचं नाही आम्हाला. काहीच त्रास होणार नाही. आता शांतपणे गाडीत बस चल. गाडीतून उतरून त्यांना बाय केल्यानंतर उमाच्या मनात येत होतं, आता परवा साखरपुडा. आत्तापर्यंत या सगळ्या प्रवासाचा, खरेदीचा मला आनंद पण होतो आहे आणि एका बाजूने वाईट पण वाटते. एखाद्या उपवर मुलीसाठी साखरपुडा म्हणजे अविस्मरणीय क्षण असतो. ज्याच्याशी आयुष्यभरासाठी नातं जोडलं जाणार असतं त्याच्याबरोबर विवाह सोहळ्याआधीचा एक मुख्य सोहळा. साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नच असतं. साखरपुडा झाल्यावर नवरा नवरी राजरोसपणे एकमेकांना भेटू शकतात. असं असलं तरी उमाच्या मनात विचार येत होते की साखरपुड्यानंतर आपण मानसबरोबर फिरायला जाऊ तेव्हा त्याच्याशी काय बोलायचं? आपल्याला त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधता येईल ना? आतापर्यंत आपण मानसला जे काही पाहिलं त्याच्यावरून तर असं वाटतं की तो इतरांची मनं जपणारा आहे. तो आपल्याला नक्कीच समजून घेईल. अखेर आज साखरपुड्याचा दिवस उगवला होता. सकाळपासूनच कर्णिकांकडे लगबग चालू होती. दुपारी साखरपुड्याचा विधी घरगुती प्रकारे घरासमोर छोटासा मांडव घालून तिथेच होणार होता. त्यानंतर सोहनींनी घेतलेल्या हॉलमध्ये एकमेकांना अंगठी घालण्याचा दिमागदार सोहळा होणार होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार होता. थंडीचा सीझन असल्यामुळे वातावरणात हवाहवासा गारवा होता. कर्णिकांनी घरासमोर लावलेल्या झाडांमुळे एक निसर्ग सौंदर्य प्राप्त झालं होतं. झाडांची काळजी नेहमी उमाच घ्यायची. झाडांची काळजी घेताना उमा नेहमी झाडांशी संवाद साधायची. अगदी एखाद्या लहान बाळाशी बोलतो तद्वत ती झाडांशी बोलत असायची. एखादं झाड थोडेही मुलूल दिसलं की त्याला विचारायची, आज तुझं काय बिनसलं आहे? ती त्याच्यावर पानावर हळुवारपणे हात फिरवायची. स्वतःच म्हणायची, आता कसा खुदकन हसलास? बघ कसा आता छान दिसतोय. असं थोड्या थोड्या कारणांवरून नाराज नाही व्हायचं. ती झाडांशी बोलत असतानाचं दृश्य खूपच विलोभनीय असायचं. दुपारी तयार होताना उमाने लाल रंगाची पैठणी नेसली होती. आज तिच्या राधाताईंनी तिला एक सुंदरशी हेअरस्टाईल करून दिली होती. त्यावर सुंदर मोगऱ्याचे गजरे माळले होते. त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. तिच्या नाजूक हातात भरलेल्या चुड्यांची किणकिण कानांना मंजूळ वाटत होती. आई बाबा उमाकडे अगदी कौतुक भरल्या नजल्याने पाहत होते. घरात मंगल कार्य असल्यामुळे घरातील वातावरण खूपच प्रसन्न वाटत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राधा आणि उमाचे भाऊजी तिची मस्करी करत होते. ची मंडळी आल्यावर विधीला सुरुवात झाली. मुळातच राजबिंडा असलेल्या मानसचे कुर्ता आणि सलवारमध्ये व्यक्तिमत्व उठून दिसत होते.
गुरुजींनी साखरपुड्याची विधी केली आणि दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. दोघांनीही वाकून वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार केला. दोन्ही भायांनी एकमेकांना आलिंगन दिले. बहिणींनी एकमेकींचे हात हातात घेतले. उमा आज प्रथमच मानसच्या इतक्या निकट बसली होती. त्याने लावलेल्या उंची परफ्यूमचा दरवळ सर्वत्र होता. नुकतीच सर्वांची जेवणं उरकल्यामुळे साखरपुडा झाल्यावर मांडवात तिथे फक्त पेढे वाटले गेले आणि सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला. शकुंतलाताईंनी उमाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, अगदी नक्षत्रासारखे दिसते पोर. उमा, तुझ्या चेहऱ्यावर जे सात्विक भाव असतात ते कायम असेच राहू देत. आज ज्या डायमंडच्या रिंगला तुझ्या लांबसडक बोटामध्ये स्थानापन्न होता आलं म्हणून त्याची शोभा अजून वाढली आहे. त्याच्यावर अजून तेजाचा मुलामा चढला आहे. आज मी खूप खुश आहे. चला आता हॉलवर जाऊया. दोन्हीकडची मंडळी सोहनींच्या गाडीतून हॉलवर जाण्यास निघाले. आज मानस ड्राईव्ह करत नव्हता आणि तो मागच्या सीटवर बसला. त्याच्या शेजारी उमा बसली आणि खिडकीजवळ उमाची आई बसली. त्याच गाडीत पुढे उमाचे बाबा बसले. गाडी सुरू झाल्यावर नकळतच उमाला मानसचा स्पर्श होऊ लागला. तिच्या मनात नकळत मानसविषयी प्रेमभावना फुलू लागल्या होत्या. त्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती. तिच्या मनात आलं, मानसला आता काय वाटत असेल? आपल्या स्पर्शाने त्याला काहीच फरक पडत नसेल का? तो त्याच्या प्रेयसीचा विचार करत असेल का? आज जर ती असती तर माझ्या जागी तीच असते. मानसच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असता. शेवटी हा सगळा नियतीचाच खेळ आहे, नाही का? या विचारातच गाडी हॉलजवळ आली. गाडीतून उतरताच तिथली सजावट पाहून मला अगदी आपण एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटत होतं. ती तिथली राजकुमारी होती आणि तिचा राजकुमार सफेद घोड्यावरून येणार होता. मुळातच उमा खूप स्वप्नाळी होती. बरीच लोक जमली होती. मुलाकडचे उमाला पाहत होते आणि एकमेकात तिच्या सौंदर्याची चर्चा करत होते. मुलीकडचे लोक मानसला पाहून तो किती राजबिंडा आहे असं आपापसात बोलत होते. उमाच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. अगं, एवढ्या एक नंबर हिरो मुलाने तुला मागणी घातली, पण अजिबात पत्ता लागू दिला नाहीस. कितीतरी मुलींच्या स्वप्नातला राजकुमार आहे हा, माहिती आहे का तुला? उमा लाजण्याचा आविर्भाव करत होती, परंतु नक्की काय आहे हे तिचं तिलाच माहीत होतं. हॉलमध्ये असलेल्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना पुन्हा अंगठी घातली. पेढा भरवला. काही जण स्टेजवर येऊन दोघांना शुभेच्छा देत होते. साखरपुडा छान रीतीने पार पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. निघताना सुद्धा गाडीत सगळे त्याच पद्धतीने बसले होते. शकुंतलाताई मानसला म्हणाल्या, उमाचा नंबर घेतला आहेस ना तू? आता 1-2 दिवसात तुला वेळ मिळेल तेव्हा उमाला घेऊन फिरायला जा. त्यामुळे तुमचे एकमेकांचे विचार तुम्हाला सांगता येतील. उमा, आता यावेळी फिरायला जायचे तेव्हा तुला नवीन ड्रेस घेतलेत ना, त्यातला एखादा तू घाल बरं का? हो काकू. मला काय म्हणालीस काकू? अगं वेडे, आता मला आई म्हणायचं आणि ते सुद्धा ए आई, अहो आई नाही म्हणायचं. कळलं ना? मी तुझ्या आईसारखीच आहे. सिनेमात टीव्ही मालिकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मी खाष्टच असूनही म्हणून मला औपचारिकपणे नको. आपण दोघी अगदी मायलेकीसारखं राहूया. हो आई, नक्की येते मी आता. उमाच्या मनात आलं, सासू सुनेचं नातं तरी आपल्याला खूप छान निभावता येईल. मानसच्या बाबांशी अजून आपलं बोलणं झालं नाही, पण ते सुद्धा स्वभावाने चांगलेच असतील. साखरपुडा तर झाला, आता फिरायला जातील तेव्हा त्यांच्यात कसा संवाद होईल पाहूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.